पद्धतीने फॉर्मॅट करायचं। यामध्ये बघा मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30चं लेटर समजून सांगितलं आहे। त्यामध्ये इंग्लिश 30 मध्ये या प्रकारे फॉर्मॅट असतो की डाव्या साईडला आपल्याला तो सॅम्पल दिलेले असतं आणि उजव्या साईडला आपल्याला तो फॉर्मॅट जशास तसा टाईप करायचा असतो। मित्रांनो, इंग्लिशचं लेटर इंग्लिश 30चं लेटर सोपं आहे, कारण जसे आहे तसेच आपल्याला बघून टाईप करायचे। पण इंग्लिश 40चा प्रकार त्या प्रकारचा नाही आहे। त्यामध्ये आपल्याला डाव्या साईडला आपल्याला एक कच्ची माहिती दिलेली आहे की जी एकदम अनफॉर्मॅटेड आहे। ती आपल्याला आपल्या दुसऱ्या नेक्स्ट विंडोमध्ये आपल्याला ती फॉर्मॅटिंगमध्ये करायची आहे। मित्रांनो, चला आपण इंग्लिश 40च्या लेटरला बिझनेस लेटरला सुरुवात करूया। तर हे बघा, डाव्या साईडला आपल्याला एक लेटरचा फॉर्मॅट दिलेला आहे। यामध्ये आपल्याला काही नियम समजून सांगले, त्या नियमाप्रमाणे आपल्याला काही फॉर्मॅटिंग लेटर टाईप करायचं आहे। ह्या पद्धतीने नियम खाली दिलेले आहेत बघा, हेडिंग्स म्हणजे ABCD असे याप्रमाणे आपल्याला नियम दिलेत आणि ह्या खाली एक लेटरचा एक तुम्हाला मॅटर दिलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण नियम हे शेवटी बघूयात जेव्हा आपल्याला लेटरची फॉर्मॅटिंग करायची आहे। आपण अगोदर लेटर टाईप करून घेऊयात। यासाठी आपल्याला डावीकडे उजव्या साईडला विंडोमध्ये क्लिक करायचं आहे आणि डावीकडचा लेटरचा जो भाग आहे, म्हणजे ही जी तुम्हाला लाईन दिसते, ह्या लाईनचा जो भाग खालचा भाग जो दिसतोय तुम्हाला, तो आपल्याला जशास तसा टाईप करायचा आहे। पण तो कशा पद्धतीने टाईप करायचा, त्याची सेटिंग्स कशा पद्धतीने करायची हे तुम्ही तुम्हाला या लेटरमध्ये समजून सांगतोय। मित्रांनो, या लाईनच्या खालचा जो मॅटर दिसतोय तुम्हाला, इथून आपल्याला सुरुवात करायची। पुसलेकर पब्लिशर्स म्हणून हे आपलं एक कंपनीचं नाव आहे, ते आपल्याला टाईप करायचं आहे। तर इकडे डाव्या साईडला मी टाईप करून घेतोय, उजव्या साईडला। आता तुम्हाला हेडिंग्स, जी कंपनीची जी हेडिंग आहे ती आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये घ्यायचं आहे। वरती बघा, इथे एक नियम क्रमांक 1 मध्ये बघा, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन सेंटर अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स। म्हणजे तुम्हाला ती कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला आणि सेंटरला घ्यायची आहे। तर सेंटरला वगैरे आपण ते नंतर शेवटी घेणार आहोत, अगोदर आपल्याला ते लेटर टाईप करून घ्यायचं आहे। तर मी कॅप्स लॉक ऑन केला आहे आणि यामध्ये मी पूर्ण अक्षर कॅपिटलमध्ये घेतोय। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये बघा पुसलेकर पब्लिशर्सच्या नंतर डॉट डॉट तुम्हाला दिसतात। तर डॉट डॉटचा अर्थ असा होतो की आपल्याला या ठिकाणी लाईन ब्रेक करायची, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंटर करायचं आहे, लाईन तोडायची आहे। यामध्ये आपण इंटर करणार आहोत। ज्या ठिकाणी तुम्हाला लेटरमध्ये हे असे डॉट डॉट दिसतात किंवा डॉटेड लाईन दिसते, या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी इंटर प्रेस करायचं आहे। तर शेवटी मी कर्सर ठेवलेला, आता इंटर देतोय, खालच्या लाईनमध्ये आलोय। त्यानंतर हा ॲड्रेस टाईप करायचा आहे मला, त्या कंपनीचा ॲड्रेस आपण इथं टाईप करून घेऊयात। आता आपण सदाशिव पेठ नंतर कॉमा दिला आणि नंतर परत आपल्याला डॉटेड लाईन आली आहे, याचा अर्थ आपल्याला इंटर द्यायचं आहे। मी परत इंटर देतोय आणि नंतर आता सिटीचं नाव टाकतोय पुणे, परत डॉटेड लाईन आली, इंटर देतोय। आता मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्या की आपण हे कंपनीचं नाव, ॲड्रेस आणि सिटी टाकल्यानंतर आपल्याला वेबसाईटचं नाव टाकायचं आहे, नंतर ईमेल ID टाकायचा आहे। यामध्ये बघा, आपल्याला वेबसाईटचं नाव टाकायचं आहे, नंतर हा ईमेल ID टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला टेलिफोन नंबर आपल्याला टाईप करायचा आहे। तर यामध्ये आता आपल्याला पुणे सिटीच्या नंतर इंटर दिल्यानंतर अजून एक इंटर द्यायचं आहे, म्हणजे ब्लँक लाईन सोडायची मध्ये, आणि या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे वेबसाईटचा ॲड्रेस। तर आता वेब टाईप करतोय मी, एक कोलन घेतोय मध्ये आणि नंतर पूर्ण अक्षर वेबसाईटचे हे कसे घ्यायचे, आपल्याला स्मॉलमध्ये घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एक स्पेस द्यायचा आहे आणि नंतर ईमेल या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला। ईमेल टाईप झाल्यानंतर आपल्याला फोन नंबर टाईप करायचा आहे। मित्रांनो, ईमेल टाईप केल्यानंतर आपल्याला एक हायपरलिंक या ठिकाणी अवेलेबल होते, त्याचा कलर ब्ल्यू होतो आणि त्याला एक अंडरलाईन येऊन जाते। तर त्याला आपल्याला काहीच करायचं नाही, जशाच तसे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला फोन नंबर टाईप करायचा आहे। आणि फोन नंबर नंतर आपल्याला फॅक्स टाईप करायचा आहे। मित्रांनो, आता आपण या ठिकाणी फोन नंबर नंतर फॅक्स टाईप केला आहे, जो तुम्हाला डाव्या साईडला दिसतोय। हा फॅक्स नंबर टाईप केल्यानंतर आता आपल्याला रेफरन्स विचारले, तर फॅक्स नंबर रेफरन्सच्या आणि म्हणजे जेव्हा आपला फोन नंबर किंवा टेलिफोन नंबर हा मॅटर संपल्यानंतर आपल्याला रेफरन्स जेव्हा आपल्या समोरच्या लाईनमध्ये नाव येईल, रेफरन्स टाईप करायचं आपल्याला। तर याच्या अगोदर आपल्याला रेफरन्सच्या अगोदर 2 ब्लँक इंटर सोडायचे आपल्याला। तर मित्रांनो, आता मी इथं इंटर करतोय, एकदा इंटर केलंय म्हणजे एक ब्लँक इंटर सोडले मी आणि नंतर दुसऱ्यांदा परत, म्हणजे तुम्हाला असे 1 आणि हे 2 असे 2 ब्लँक इंटर सोडायचे।
म्हणजे आपल्याला 2 रिकाम्या ओळी इथे या ठिकाणी सोडायच्या आणि नंतर समोर आपल्याला टाईप करायचं रेफरन्स नंबर. रेफरन्स नंबर टाईप झाल्यानंतर आपल्याला डेट टाईप करायची. मित्रांनो डेट टाईप झाली. आता डेट नंतर आपल्याला एक इंटर द्यायचा आहे. या ठिकाणी पण आपल्याला एक ब्लँक इंटर सोडायचा आहे. मित्रांनो प्रत्येक लाईन संपल्यानंतर आपल्याला एक इंटर कंपल्सरी आहे. एक लाईन आपल्याला कोरी किंवा रिकामी ठेवायची. परत मी इंटर देतोय आणि या लाईनमध्ये म्हणजे एक लाईन एक ओळ आपण रिकामी ठेवली. नंतर आपण समोरच्या लाईनमध्ये येऊन आपल्याला त्या ठिकाणी टू हे टाईप करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस द्यायचा आहे की ज्यांना आपल्याला हे लेटर पाठवायचं आहे. आता टू नंतर मी एक इंटर देतोय. या ठिकाणी पण मला ब्लँक इंटर सोडायचा आहे. मित्रांनो आता हे या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस दिलेला आहे बघा. डाव्या साईडला बघा तुम्ही लेटरमध्ये टू नंतर MS सुविद्या अँड कंपनी हे कंपनीचं नाव टाईप केलेलं आहे. पण हे आपल्याला जेव्हा आपण लेटर बनवत असतो 40मध्ये तेव्हा आपल्याला हे मॅन्युअली टाईप नाही करायचं आहे. तर याला आपल्याला मेल मर्ज नावाचं ऑप्शन वापरायचं आहे की जे आपल्याला शेवटी वापरायचे. अगोदर आपल्याला लेटर टाईप करून घ्यायचं आहे. तर मेलिंगवरती टॅब दिलेला आहे मेलिंगमध्ये. ह्या मेलिंगमध्ये जाऊन आपल्याला मेल मर्ज ही सुविधा वापरायची. मित्रांनो मेल मर्ज ही सुविधा काही लक्षात घ्या. यामध्ये आपण काय करू शकतो की एखादं लेटर आपण टाईप केलं तर लेटर टाईप केल्यानंतर आपल्याला ते लेटर आपल्याला अनेक जणांच्या पत्त्यासह नवीन बनवायच्यात म्हणजे त्याच्या कॉपी बनवायच्यात. म्हणजे आपण जर एक लेटर आपण प्रिंट केलं तर त्यामध्ये आपल्याला मॅन्युअली हाताने नाव टाईप करावं लागतील. पण कॉम्प्युटरमध्ये आपल्याला प्रिंटेड ॲड्रेस ऑटोमॅटिक प्रत्येकाचे वेगवेगळे यायला पाहिजेत. यासाठी आपल्याला ही सुविधा दिलेली मेल मर्ज म्हणून. म्हणजे मेल मर्जमध्ये आपण काय करू शकतो की एक लेटर आपण टाईप करून ठेवले त्यामध्ये आपण कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त आपण किती पण नावं टाईप करू शकतो. यामध्ये आपण समजा 50 नावं टाईप केले. 50 नावं जसे की आपण 50 पत्ते टाईप केले. त्याच्यामध्ये त्याचं नाव समोरच्या व्यक्तीचा ॲड्रेस आणि सिटी हे असं पूर्ण टाईप करून आपण त्याच्या लिस्ट तयार करू शकतो. आणि त्या लिस्ट मग नंतर तुम्ही या ठिकाणी ॲड करून ते आपण त्याचे 50 लेटर तयार करू शकतो अलग अलग कॉपी आणि अलग अलग पत्त्यासहित. म्हणजे वेगवेगळ्या नावाने आपल्याला 50 कॉपी त्याच्या तयार करता येतील. ही आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मेल मर्ज सुविधा देते की मेल मर्जच्या सहाय्याने आपण काय करू शकतो एक लेटर आपण 1000 व्यक्तीला पाठवू शकतो 500 व्यक्तीला पाठवू शकतो. पण ते त्याच्या नावासहित आपल्याला ते तयार करता येईल. पण त्या अगोदर आपल्याला त्यांच्या प्रत्येकाच्या नावाची एक लिस्ट तयार करावं लागेल. ॲड्रेस लिस्ट म्हणतो आपण त्याला. तर ते आपण त्या सुविधेचा आपण याच्यामध्ये वापर बघणार आहोत. तर मित्रांनो टू नंतर मी आता डायरेक्ट ॲड्रेस ही कन्सेप्ट जी आहे आपली म्हणजे ॲड्रेस जो आपल्याला टाईप करायचा तो सोडून ती जागा सोडून देतोय आणि समोर मी टाईप करतोय आता सब्जेक्ट जो डाव्या साईडला बघा लेटरमध्ये दिलेला आहे. टू नंतर कंपनीचं नाव हे मी सोडून देतो या ठिकाणी आणि सोलारपूर नंतर आपलं हे 2 ॲड्रेस म्हणजे पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी बघा 2 ॲड्रेस दिलेले सुविधा अँड कंपनी ह्या कंपनीला आपल्याला लेटर पाठवायचं आहे आणि दुसरी कंपनी म्हणजे US कोचिंग क्लासेस म्हणजे अशा 2 जणांना आपल्याला हे लेटर पाठवायचं आहे किंवा 2 जणांसाठी ते लेटर आपल्याला तयार करायचं आहे. तर मित्रांनो हे सोलापूर नंतर बघा हा सब्जेक्ट दिलेला आहे. तर मी टू नंतर इथं आता एक ब्लँक लाईन सोडून देतोय आणि समोर सब्जेक्ट टाईप करायला सुरुवात करतोय. मित्रांनो जेव्हा आपण सब्जेक्ट टाईप केल्यानंतर बघा इथं आता एक गुड्सच्या नंतर डॉट आला फुल स्टॉप दिला मी त्याच्यानंतर डॉटेड लाईन आली त्यानंतर आपल्याला इंटर द्यायचं आहे आणि इंटर दिल्यानंतर आपल्याला समोरचा जो भाग आहे रेफरन्स तो आपल्याला टाईप करायचा आहे. मित्रांनो सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप झाल्यानंतर अजून एक इंटर आपल्याला इथं ब्लँक ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे डिअर सर पासून मॅटर सुरू करायचं आहे. नंतर कॉमा देऊन परत एक इंटर ब्लँक ठेवायचं आपल्याला. मित्रांनो जेव्हा आपण आता डिअर सरच्या खालचा जो पॅसेज टाईप करतोय किंवा जो आपण पॅराग्राफ टाईप करतोय तो आपल्याला एक ब्लँक इंटर आपल्याला रिकामी ओळ ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला तो मॅटर टाईप करायला सुरुवात करायची. तर मित्रांनो मी संपूर्ण मॅटर टाईप करून घेतोय. मित्रांनो या ठिकाणी पॅराग्राफ म्हणजे डाव्या साईडला बघा ॲड्रेसच्या नंतर हे डॉट आलेत आहेत. या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक ओळ रिकामी ओळ सोडायची आहे त्यामुळे मी इंटर देतोय. तर या ठिकाणी पॅसेज म्हणजे पॅराग्राफ संपला आहे आपला. इंटर द्यायचा म्हणजे या ठिकाणी अजून एक ब्लँक लाईन सोडायची आहे आपल्याला आणि त्यानंतर परत आपल्याला दुसरा पॅराग्राफ टाईप करायचा आहे.
मित्रांनो डाव्या साईडला बघा, यानंतर आवर चेक नंतर आता आपला फुल स्टॉप इथं स्टॉप केला मी. नंतर आता आपल्याला नवीन लाईन घ्यायची, ती म्हणजे थँकिंग यू. आता एंटर करतोय मी. या ठिकाणी पण एक ब्लँक लाईन या ठिकाणी सोडून देतोय आणि आता आपल्याला थँकिंग यू टाईप करायचं आहे. थँकिंग यू नंतर परत आपल्याला इथं डॉटेड लाईन आलेली डाव्या साईडला, यामध्ये आपल्याला पण परत एक इंटर द्यायचा आहे, ब्लँक लाईन सोडायची आणि या ठिकाणी आपल्याला युअर्स फेथफुली आपल्याला टाईप करायचं आहे. परत या ठिकाणी लाईन दुसरी घ्यायची, समोरच्या लाईनमध्ये आपल्याला यायचं आहे. या ठिकाणी आपल्या कंपनीचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे. या ठिकाणी परत एक लाईन घ्यायची खाली. आता मित्रांनो डाव्या साईडला बघा, युअर्स फेथफुली नंतर अजून एक आपण इंटर दिलं ब्लँक. नंतर फॉर पब्लिशर पल्सेकर पब्लिशर्स नंतर आपण इंटर दिलं आहे आणि नंतर अजून एक लाईन आली, ऑफिस इन चार्ज. तर मित्रांनो कधी कधी यामध्ये युअर्स फेथफुली या जो खालचा भाग आहे जो टाईप केलेला, त्यामध्ये आपल्याला कधी कधी 4 लाईन विचारल्या जातात. तर यामध्ये आता सध्या 3 लाईन दिल्या आहेत. मग आपल्याला काय करायचे, 2 लाईन वरती ठेवायच्यात आणि नंतर 2 ब्लँक इंटर द्यायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला समोरची लाईन घ्यायची. ऑफिस इन चार्ज म्हणून आपण इथं टाईप केलेलं आहे. तर मित्रांनो पहा, ह्या 2 लाईन आपल्याला वरती ठेवायच्यात आणि नंतर मध्ये 2 ब्लँक इंटर सोडायचे आणि नंतर आपल्याला समोरची लाईन टाईप करायची. त्यानंतर प्रत्येक आपल्याला एक लाईन ब्लँक ठेवायची आणि समोरच्या लाईनमध्ये हा समोरचा मॅटर घेऊन टाकायचा आहे. तर मित्रांनो बघा, आता हे संपूर्ण लेटर आपण टाईप करून घेतलंय सुरुवातीपासून. एकदा त्याच्यावरती आपण नजर मारूयात. या ठिकाणी बघा, हे पूर्ण डावीकडे जे तुम्हाला फॉर्मॅट दिसतोय त्याच पद्धतीने आपण इकडे टाईप केला आहे. फक्त आपण ज्या ठिकाणी डॉट डॉट असे दिलेले आहेत लाईन संपल्यानंतर, त्या ठिकाणी आपण एक इंटर दिलेला आहे आणि एक प्रत्येक आपली लाईन संपल्यानंतर टाईप झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक आपण ब्लँक लाईन सोडलेली आहे. मित्रांनो डावीकडे जे आपल्याला लेटरचं सॅम्पल दिले आहे त्यामध्ये आपण काही त्याचे नियम बघूयात. तर सुरुवातीचा जो पहिला नियम दिसतो आपल्याला, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन सेंटर अँड इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स. म्हणजे आपल्याला जी कंपनीची हेडिंग आहे ती हेडिंग आपल्याला एकतर सेंटरला घ्यायची आणि ती ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये घ्यायची. तर मित्रांनो मी काय करतोय, जे कंपनीचं नाव आणि पत्ता आणि सिटी हे सिलेक्ट करतोय आणि त्यामध्ये अगोदर त्याला सेंटर अलाइन करतोय. आता सेंटर अलाइनमेंट घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला बघा, पल्सेकर पब्लिशर्स हे कंपनीचं नाव आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची फॉन्ट साईज आपल्याला बदलायची. तर मित्रांनो इंग्लिश 40च्या लेटरमध्ये आपल्याला त्याची फॉन्ट साईज जी घ्यायची असते ती आपल्याला 24 म्हणजे 24 ही साईज आपल्याला त्याचं 24 पॉईंटमध्ये आपल्याला फॉन्टची साईज घ्यायची. नंतर आता आपल्याला त्याला बोल्ड करायचं आहे. मित्रांनो कंपनीची जी हेडिंग आहे ती आपल्याला बोल्ड आणि त्याची साईज फॉन्ट साईज 24 घ्यायची. नंतर आता बघा कंपनीचा पत्ता आणि सिटी त्याचप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आता आपण वेबसाईटचं नाव कंपनीचं दिलेलं आहे, त्यानंतर ईमेल ID आहे, फोन नंबर आहे, फॅक्स नंबर आहे. या सर्व मॅटरला काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला अलाइनमेंट सेंटर घ्यायची. वरती बघायचं पॅराग्राफ ग्रुपमध्ये जायचं आहे आणि पॅराग्राफ ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला अलाइनमेंट सेंटर घ्यायची. मित्रांनो अलाइनमेंट सेंटर घेतल्यानंतर बघा आता या ठिकाणी अजून एक सेटिंग करायची आपल्याला. जे वेबसाईट नाव दिसते वेब आणि हे समोरचा जो कॉलन आहे याला सिलेक्ट करायचं आहे, याला बोल्ड करायचं आहे म्हणजे त्याला आपल्याला हायलाईट करायचं आहे. त्यानंतर ईमेल बघा, ईमेल आणि कोलन याला सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे. नंतर फोन नंबर जे आहे फोन आणि कोलनला आपल्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर फॅक्सला आपल्याला बोल्ड करायचं. फॅक्स आणि ही कोलन याला बोल्ड करायचं. मित्रांनो आता बघा फॅक्स नंबरच्या खालीच आपण 2 ब्लँक लाईन सोडल्यात, एक आणि हे 2 लाईन सोडल्यानंतर आपण रेफरन्स टाईप केले. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन्हीच्या मध्ये एक लाईन, एक आपली जी डाव्या साईडला बघा ही लाईन जी दिसते तुम्हाला, अशी लाईन या पद्धतीने इथं घ्यायची. पण मित्रांनो कधी कधी काय होतं, आता समजा आपण इथं कर्सर ठेवला आहे रेफरन्सच्या वरती, तर आता पॅराग्राफ ग्रुपमध्ये बघा आपल्या इथं एक लाईन दिसते बॉटम बॉर्डर म्हणून. तर मित्रांनो आपण जर इथं टॉप बॉर्डर जर घेतली तर नियमानं टॉप बॉर्डर घ्यायला पाहिजे आपण, कारण कर्सरच्या वरती, पण ती येत नाही. आपल्याला कर्सरच्या वरती म्हणजे रेफरन्सच्या वरती आपल्याला कर्सर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती बॉर्डर घेण्यासाठी आपल्याला बॉटमच घ्यावं लागणार आहे. मग या ठिकाणी मी काय करतोय, बॉर्डरला क्लिक केल्यानंतर बॉटम बॉर्डरला क्लिक करतोय. तर मित्रांनो बघा बॉर्डर कोणत्या साईडला येते, तर सेंटरला आले बरोबर. म्हणजे दोन्हीच्या ब्लँक लाईन दिसतात ना, त्या दोन्ही रिकाम्या ओळीच्या दिसतात, त्याच्या मधोमध आपल्याला ती लाईन आलेली. तर अशाच पद्धतीने घ्यायची.
तर मित्रांनो चुकून जर समजा ही लाईन आली नाही त्या ठिकाणी, तर मी अजून तुम्हाला त्याचा एक प्रॉब्लेम सांगतो की सोल्युशन काय आहे त्याचं. समजा मी काय केलं, आता मी याला अंडू करतोय, वरती बघा इथं अंडूचा शॉर्टकट दिलेला आहे. आता अंडूला मी क्लिक करतोय, लाईन निघून गेली. जर हा कर्सर मी वरती ठेवला या ठिकाणी आणि चुकून तुमच्याकडून समजा ही बॉटम बॉर्डर वरती आली, म्हणजे आता मी बॉटम बॉर्डरला क्लिक करतोय, तर ती बघा फॅक्सच्या एकदम खाली चिटकून आलेली आहे. तर अशी चुकून तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही आज परीक्षेमध्ये हे अंडू नावाचं बटन जे दिसतंय डाव्या साईडला, याला तुम्ही याचा वापर करू शकता. कदाचित तुम्ही Ctrl+Z वापरायला नाही पाहिजे शॉर्टकट, हा आपल्याला या ठिकाणी शॉर्टकट दिलेला आहे. काही चूक झाली तर आपल्याला दुरुस्त करता येते. तर आपण त्याला अंडू करूयात आणि परत मग कर्सर आपला रेफरन्सच्या वरती ठेवून या ठिकाणी आपण परत बॉटम बॉर्डरला क्लिक करायचं आहे. म्हणजे बरोबर दोन्ही लाईनच्या मधोमध ती बॉर्डर लाईन आलेली आहे. मित्रांनो त्यानंतर बघा आता रेफरन्स जे आहे आपल्याला, रेफरन्सला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. रेफरन्सपासून कोलनपर्यंत या ठिकाणी आपल्याला त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर परत डेटपासून तर कोलनपर्यंत आपल्याला या ठिकाणी असं बोल्ड करून घ्यायचं आहे. मित्रांनो रेफरन्स नंबर आणि डेट यामध्ये आपल्याला काही अंतर ठेवायचे. तर डेटच्या बाजूला मी डाव्या साईडला कर्सर ठेवला आहे. या ठिकाणी मी कीबोर्डवरील टॅब नावाचं बटन प्रेस करतोय. एक टॅब दिला आहे मी, 2 टॅब दिले, अजून एक टॅब दिला आहे आणि अजून एक टॅब दिला आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 3 किंवा 4 टॅब घेऊ शकता, 3 किंवा 4 टॅब. जर डेटचा रेफरन्स हे मोठ्या साईजमध्ये असेल आणि डेट ही मोठ्या आकारामध्ये असेल तर तो 4 टॅब नंतर हे 2013 हे खाली येऊ शकतं. त्यामुळे आपण त्या ठिकाणी 3च टॅब घ्यायचे. तर असं तुम्ही ह्या दोन्हीच्या मध्ये रेफरन्स आणि डेटच्या मध्ये तुम्ही हे 3 किंवा 4 टॅब ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर बघा एक रेफरन्स नंतर आपण एक ब्लँक लाईन सोडलेली. त्यानंतर 2च्या नंतर आपल्याला ॲड्रेस शेवटी ॲड करायचा, ते मेल मर्ज सुविधा वापरायची आपल्याला. यामध्ये आता सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला सब्जेक्ट आणि कोलनपर्यंत मॅटर बोल्ड करायचा आहे. त्यानंतर बघा रेफरन्सपासून कोलनपर्यंत याला पण आपल्याला बोल्ड करायचं आहे. आणि जो समोरचा जो तो भाग दिसतोय सब्जेक्टच्या नंतरचा, हा सिलेक्ट करायचा इथून तर पूर्ण मॅटर आणि तो आपल्याला अंडरलाईन करायचा आहे. रेफरन्सच्या समोरचा पण भाग आपल्याला काय करायचा आहे, अंडरलाईन करायचा आहे. आता अगदी पहिल्यापासून इथपर्यंत सेटिंग व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला डिअर सर पासून तर आपण थँकिंग यूपर्यंत हा आपला पॅराग्राफ असतो, हा पॅसेज असतो. इथून डिअर सर पासून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हा पूर्ण मॅटर थँकिंग यूपर्यंत. आणि या ठिकाणी याची अलाइनमेंट बघा ही लेफ्ट दिसते तुम्हाला, म्हणजे उजव्या साईडला हे अक्षर मागे पुढे आहेत. तर आपल्याला याची अलाइनमेंट जस्टिफाय घ्यायची. तर मित्रांनो जेव्हा जस्टिफाय अलाइनमेंट घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या डावीकडून एका लाईनमध्ये मॅटर दिसतोय त्याचप्रमाणे उजव्या साईडला पण आपल्याला एका लाईनमध्ये मॅटर दिसू लागेल. आता मी पॅराग्राफ ग्रुपमध्ये आलो आणि या ठिकाणी बघा लेफ्ट सेंटर राईट आणि जस्टिफाय अलाइनमेंट नाव पण आपल्याला त्या ठिकाणी दाखवते. जस्टिफायला क्लिक केले तर या ठिकाणी तुम्हाला बदल दिसतोय की तो उजव्या साईडला पण आपल्याला एका लाईनमध्ये मॅटर आला आहे. त्यानंतर बघा आता सर्वात शेवटी युअर्स फेथफुली आणि जे आपण मॅटर टाईप केला यामध्ये आपल्याला 2 ब्लँक इंटर सोडायचे. तर 2 रिकाम्या वेळी सोडल्यानंतर आता याला सिलेक्ट करून घ्यायचं. इथून युअर्स फेथफुलीपासून ह्या तिन्ही पण लाईन आपल्याला सिलेक्ट करायच्या. कधी 3 लाईन किंवा कधी 4 लाईन असतात. जेव्हा 4 लाईन असतात तेव्हा वरती 2 लाईन ठेवायच्या, मध्ये 2 इंटर ब्लँक ठेवायच्या आणि परत खाली 2 लाईन टाईप करायच्या. तर या ठिकाणी आपल्याला 3 विचारल्या. तर 3 लाईन दिल्यानंतर आपल्याला युअर्स फेथफुली नंतर आपल्या कंपनीचं नाव घ्यायचं आणि नंतर खाली जो साईन करणारा जो त्याचं नाव डायरेक्टर म्हणा किंवा ऑफिस इन्चार्ज दिले तो आपल्याला ती लाईन खाली ठेवायची. मध्ये हा 2 इंटरचा गॅप ठेवायचा. यामध्ये आपण एकतर तो डायरेक्टर असेल किंवा ऑफिस इन्चार्ज असेल तो इथं साईन करायला त्याला ती मोकळी जागा आपण ठेवलेली आहे. आणि असा एक परीक्षेचा फॉर्मॅट आहे. तर युअर्स फेथफुलीपासून आपण ऑफिस इन्चार्जपर्यंत आपण हे मॅटर सिलेक्ट केला आहे. मित्रांनो या खालच्या 3 लाईनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला वरती रुलरवरती जायचं आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला इंडेट दिसतो. इंडेटवरती हे जे वरचं जे ॲरो बटन दिसते फर्स्ट लाईन इंडेटला, याला आपल्याला ड्रॅग करायचं आहे. लेफ्ट माऊसचं बटन प्रेस करून मी त्याला ड्रॅग करतोय आणि आपल्याला 3.5 याच्यावरती ते अंतर सेट करायचं आहे. मित्रांनो हा आपण टॅप स्टॉप पोझिशन लागू करतोय. म्हणजे आपण टॅप दिल्यानंतर त्याची जी पोझिशन स्टॉप व्हायला पाहिजे तर ते आपण 3.5 म्हणजे 3.5 इंचावरती आपण ते घेतोय. मित्रांनो हा मॅटर 3.5 वरती सेट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सेंटरला हे 2 युअर्स फेथफुली फॉर पल्सेकर ऑफिस इन्चार्ज हे मॅटर आपल्या सेंटरमध्ये दिसत आहेत. पण यामधला काही मॅटर आपला डाव्या साईडला दिसतोय. याचा अर्थ तो या साईडला त्याची पेजची विड्थ त्याला कमी पडते. तर तो पेजची विड्थ जर जास्त असली असते तर त्या पद्धतीने तो ॲडजस्ट झाला असता. तर मी तुम्हाला त्या सॅम्पल एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो की आता ही वरची पेजची विड्थ मी थोडी वाढवून घेतोय. तो लक्षात घ्या खाली आता तो जो मॅटर आहे पब्लिशर्स जो आहे मॅटर तो डाव्या साईडला ॲडजस्ट झाला होता कारण पेजची विड्थ कमी असल्यामुळे आता तो एका लाईनमध्ये आलेला आहे.
आता मित्रांनो जेव्हा आपण हा इंडेट सेट करतो 3.5ला, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याची अलाइनमेंट सेंटर ठेवायची. मी आता सिलेक्ट केलेलं आहे ते त्या पद्धतीने ज्या 3 लाईन सिलेक्ट केलेल्या आहेत आणि आता मी सेंटर अलाइनमेंट पॅराग्राफ ग्रुपमध्ये सेंटर अलाइनमेंटला क्लिक करतोय. तर आता तुम्हाला तो फरक लक्षात येईल की या ठिकाणी युअर्स फेथफुली फॉर पल्सेकर पब्लिशर्स आणि हे एका सेंटर अलाइनमेंटमध्ये आलेलं आहे. आणि काही बाकीचा काही मॅटर आहे जो की इन्क्लूड ॲज अबव म्हणून हे असं वरती खालच्या लाईनमध्ये आले, खालच्या पेजवरती आलेले. तर त्या पद्धतीने आपण त्याला काहीच करायचं नाही, अशाला असंच त्या पद्धतीने ठेवायचं आहे. तर मित्रांनो आपण सुरुवातीपासून एक नजर मारूयात. आता आपण हेडिंग घेतली, त्यानंतर आपण सगळं ॲड्रेस वगैरे टाईप केला आहे पूर्ण या पद्धतीने, रेफरन्स नंबर वगैरे. आता यामध्ये आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे, जो आपल्याला ज्यांना आपल्याला हे लेटर पाठवायचे त्यांचे ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी 2 जणांना आपल्याला लेटर पाठवायचे आणि त्यांच्या पाठवण्यासाठी तयार करायचे, म्हणजे 2 ॲड्रेसनं 2 लेटर तयार करायचे. मित्रांनो आपण आता एकच लेटर बनवलं आहे. आता बघा इथून सुरुवात झाली, तर आम्ही खाली ड्रॅग करतोय. हे बघा या पद्धतीने एकच लेटर आपल्यासमोर टाईप झालेला आहे, पण आपल्याला याच्या 2 कॉपी तयार करायच्या आणि 2 जणांच्या नावाने. तर आता हे डाव्या साईडला बघा जे लेटरचं आपल्याला सॅम्पल दिले, यामध्ये 2च्या नंतर हे 2 ॲड्रेस दिलेले आहेत, मेसर्स सुविद्या कंपनी आणि वेस कोचिंग क्लासेस सोलापूर. हे 2 ॲड्रेस आपल्या या ठिकाणी लिस्ट, त्या ॲड्रेसची लिस्ट बनवून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, तर 2च्या खाली आपण एक कर्सर ठेवूयात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेलिंग्स हा टॅब वापरायचा आहे, मेलिंग्स ह्या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो सिलेक्ट रेसिपिएंट नावाचा ऑप्शन असते. कधी कधी तुम्हाला ह्या मेल मर्जमध्ये पण ते ऑप्शन येऊन जातं आणि कधी कधी या डायरेक्ट ते या मेल मर्जच्या ऐवजी डायरेक्ट वरती या टॅबवरती ते दिसून येतं. तर आपल्याला काय करायचं, सिलेक्ट रेसिपिएंट शोधायचं नाव कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला टाईप न्यू लिस्टला क्लिक करायचं. म्हणजे आपल्याला एक नवीन ॲड्रेसची लिस्ट बनवायची. जर आपली अगोदरची एखादी लिस्ट तयार असेल तर आपण यूज अँड एक्झिस्टिंग लिस्टचा वापर करू शकतो, पण या ठिकाणी आपल्याला एक्झामसाठी आपल्याला नवीन लिस्ट तयार करायची. तर ह्या टाईप न्यू लिस्टला आम्ही क्लिक करतोय. मित्रांनो याला क्लिक केल्यानंतर एक आपल्यासमोर एक छोटासा बॉक्स आलेला आहे, आपण त्याला डायलॉग बॉक्स म्हणू शकतो. तर यामध्ये बघा आपल्याला टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम अशा पद्धतीने काय फील्ड विचारला, त्याला आपण फील्ड म्हणतो. त्या ठिकाणी आपल्याला एक ॲड्रेस टाईप करायचा, एक ॲड्रेसची लिस्ट तयार करायची. मेसर्स सुविद्या अँड कंपनीची डाव्या साईडला दिलेली, त्यांचा आपल्याला ॲड्रेस तयार करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा परीक्षेला इंग्लिश 40चा पेपर देत असता तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्ट रेसिपिएंटची लिस्ट निवडता, नवीन लिस्ट, त्यावेळेस तुम्हाला 3च ऑप्शन येऊ शकतात, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि सिटी. तर या ठिकाणी आपल्याला अलग अलग ऑप्शन फील्ड आलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त 3च नाव टाईप करायचे असतात, म्हणून फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि सिटी कदाचित किंवा ॲड्रेस 1 पण येऊ शकतो. तर 3 बॉक्समध्ये तुम्हाला 3 नाव टाईप करायचे. या ठिकाणी पण आपल्याला 3 नावं घ्यायचे आहेत. एकतर कंपनीचं नाव, डाव्या साईडला लक्ष द्या, कंपनीचं नाव घ्यायचं आहे, नंतर कंपनीचा ॲड्रेस घ्यायचा आहे आणि नंतर सिटीचं नाव घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी आपल्या नियमाप्रमाणेच घेतो, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला 3 बॉक्स दिसतील तर 3 बॉक्समध्ये 3 नाव टाईप करायचे. तुम्ही कोणत्या बॉक्समध्ये कोणतं जरी नाव टाईप केलं तरी आपल्याला त्या लेटरमध्ये घेताना त्याचा क्रम आपल्याला व्यवस्थित घ्यायचा. तर मित्रांनो एक लक्षपूर्वक ही माहिती लक्षात घ्या. आता मी काय करतोय, न्यू एंट्रीला क्लिक करायचं. या ठिकाणी आता एंट्रीज मला तयार करायच्यात, म्हणजे ॲड्रेसची लिस्ट तयार करायची. तर या ठिकाणी बघा ऑप्शन दिसतं तुम्हाला न्यू एंट्री. मग न्यू एंट्रीला मी क्लिक करतोय. या ठिकाणी काही आपल्या टेबलचा बॉक्स आलेला आहे. तर यामध्ये आता मला हे कंपनीचं नाव आहे, मेसर्स सुविद्या हे कंपनीचं नाव आहे, त्यामुळे मी कंपनी नेममध्ये माहिती टाईप करतोय. परीक्षेला तुम्हाला 3 बॉक्स आले, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सिटी किंवा कंपनी नेम, ॲड्रेस 1, सिटी, तर तुम्ही त्या पद्धतीने क्रमाने ते टाईप करू शकता. पण या ठिकाणी भरपूर बॉक्सेस दिलेले आहेत प्रॅक्टिकलमध्ये. सध्या मी जेव्हा तुम्हाला समजून सांगतोय त्यामुळे मी सध्या काय करतोय, कंपनीचं नाव ह्या कंपनीच्या नेममध्येच टाईप करतोय. या ठिकाणी मला कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. तर मेसर्स म्हणून हे कंपनीचं नाव, सुविद्या अँड कंपनी, हे कंपनीचं नाव टाईप झालं. त्यानंतर मला कॉमा द्यायचा आहे. तुम्ही डाव्या साईडला बघू शकता या ठिकाणी सुविधा अँड कंपनीच्या नंतर कॉमा दिलेला आहे. त्यानंतर मला टॅब द्यायचा आहे समोरच्या फील्डमध्ये जाण्यासाठी. या ठिकाणी मला ॲड्रेस 1 टाईप करायचा आहे. तर ॲड्रेस 1 जो दिलेला आहे डाव्या साईडला बघा, 9 कॉमा नंतर स्वामी विवेकानंद मार्ग. तर या ठिकाणी मला मी 9 टाईप करतोय, एक कॉमा देतोय आणि नंतर मग बाकीचा ॲड्रेस टाईप करतोय. नंतर कॉमा देतोय, नंतर परत टॅब देतोय. आता मित्रांनो या ठिकाणी बघा कंपनी नेम मी टाईप केले फील्ड, त्यानंतर ॲड्रेस 1 आणि त्यानंतर मला लातूर हे सिटीमध्ये घ्यायचं आहे. मी ॲड्रेस 2 मध्ये पण घेऊ शकतो, पण या ठिकाणी सिटीचं नाव आपण सिटीमध्ये कॉलममध्ये घेऊ, कारण आपल्याला लेटरमध्ये जर क्रमाप्रमाणेच वापरायचं आहे. या ठिकाणी मी सिटीचं नाव टाकून देतो, लातूर. मित्रांनो आपला एक ॲड्रेस, एक लिस्ट तयार झालेली ॲड्रेसची, पण आपल्याला अजून एक ॲड्रेस तयार करायचा आहे की जेणेकरून आपले 2 लेटर तयार होतील. तर दुसरा ॲड्रेस बघा या ठिकाणी डाव्या साईडला बघा, वेस कोचिंग क्लासेस. तर आता मी काय करतोय, आता उजव्या साईडच्या विंडोमध्ये बघा न्यू एंट्रीला परत क्लिक करतोय. आता नवीन एंट्री एक मला करायची आणि चुकून जर तुमच्याकडून काही एखादं झालं तर तुम्ही डिलीट पण एंट्री करू शकता.
या ठिकाणी आता मी लातूर टाईप केल्यानंतर नवीन ॲड्रेस लिस्ट तयार करण्यासाठी न्यू एंटरला क्लिक करतोय. तर मित्रांनो बघा, आता दुसरा एक बॉक्स तयार आला, एक रो तयार झालेली आहे. या रोमध्ये परत मला कंपनीचं नाव लिहायचं आहे. म्हणजे मी अगोदर कंपनीचं नाव या ठिकाणी वापरलं तर त्याच ठिकाणी मला त्याच फील्डमध्ये मला नाव टाकायचं आहे दुसरं पण, कारण ज्या पहिल्या मी फील्ड वापरल्या त्याच फील्ड मला परत वापरायच्यात, जेणेकरून आपण ह्या फील्ड ॲड्रेसमध्ये लेटरमध्ये ॲड करू तेव्हा दोन्ही पण सेम पद्धतीनं ॲड होतील. मित्रांनो आता मी समोरचा ॲड्रेस टाईप करतोय. आता क्लासेस नंतर कॉमा नाही आहे म्हणून मी कॉमा देत नाही, समोरच्या लाईनमध्ये येतोय परत आणि या ठिकाणी परत मी ॲड्रेस त्या कंपनीचा टाईप करतोय. आणि सोलापूर हे मला सिटीमध्ये टाईप करायचं, मी या ठिकाणी सोलापूर टाईप करतो. आता मित्रांनो लक्ष द्या, 2 ॲड्रेस मी तयार केलेत. या ठिकाणी तुम्ही स्पेलिंग वगैरे चेक करू शकता आणि नंतर ओकेला क्लिक करायचं आहे. 2 ॲड्रेसच्या लिस्ट तयार झाल्यात आणि ओकेला क्लिक करतोय. आता मी या ठिकाणी ओके बटन प्रेस केल्यानंतर ती लिस्ट ॲड झालेली आहे कॉम्प्युटरमध्ये. आता ती आपल्याला घ्यायची. तर या ठिकाणी बघा 2च्या खाली कर्सर ठेवा आणि या ठिकाणी आपल्या ॲड्रेसच्या फील्ड ॲड करायच्यात. तर मित्रांनो आता आपल्याला मेलिंग टॅबमध्ये वरती बघा इथं इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये जायचं आहे. आपण जेव्हा ॲड्रेस लिस्ट बनवली तेव्हा आपण सिलेक्ट रिसिपियंटमध्ये जाऊन बनवली टाईपनी लिस्ट आणि आता घेताना आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्डला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण फील्ड तयार केलेले आहेत त्या फील्ड आपल्याला इथून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी बघा आपण पहिली फील्ड कोणती ॲड केली होती तर ती कंपनी नेम. या ठिकाणी कंपनी नेम दिसतंय, कर्सर मी बरोबर 2च्या खाली ठेवलेला आहे आणि कंपनी नेमला क्लिक करतोय. मित्रांनो खाली इथं लक्ष द्या, 2च्या खाली इथं नाव आलं मर्ज फील्ड कंपनी नेम, म्हणजे कंपनीचं नाव नाही आलं, जे की मिसर्स सुविद्या नाव आहे, कंपनीचं नाव आले नाही कारण आपण फक्त फील्ड ॲड केलेली. त्यानंतर मला इंटर द्यायचं आहे परत एक. मग खालच्या लाईनमध्ये आता मला कंपनीचा ॲड्रेस टाईप केलेला आहे, मी ॲड्रेस घ्यायचा आहे. परत मी इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये गेलो आणि या ठिकाणी मी ॲड्रेस 1मध्ये टाईप केलेलं आहे. मग ॲड्रेस 1ला मी क्लिक करतोय. ॲड्रेस 1 नावाची फील्ड ॲड झालेली आहे. परत मी इंटर करतोय आणि तिसरी फील्ड मला ॲड करायची सिटी नावाची. या ठिकाणी मी सिटीला क्लिक करतोय. या फील्डची हा फील्डचा क्रम मित्रांनो मागे पुढे आहे, पण एक्झाममध्ये तुम्हाला ते क्रमाने राहू शकतो. त्यामुळे आपण जे टाईप केल्यात फील्ड ते आपल्याला क्रमाप्रमाणे घ्यावं लागतील. मी अगोदर कंपनी नेम घेतलं, नंतर ॲड्रेस 1 घेतला, आता मी सिटी घेतोय. आता सिटी घेतल्यानंतर या ठिकाणी सब्जेक्टच्या वरती अजून एक ब्लँक लाईन सोडावी लागते, म्हणून मी या ठिकाणी इंटर देतोय. आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपण लेटरची संपूर्ण फॉर्मॅटिंग केलेली आहे आणि पूर्ण फील्ड ॲड केलेले आहेत. आता यानंतर समोरची स्टेप काय करायची तर आधी आपल्याला आता डाव्या साईडला या लेटरच्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो लेटरचे काही नियम समजून सांगितले होते ते आपण नियम बघूयात. पहिला नियम आपण त्या पद्धतीनं पूर्ण केला आहे की आपण हेडिंग जी आहे कंपनीच्या सेंटरला ठेवली आणि ब्लॉक कॅपिटलमध्ये घेतलेली. आता दुसरा नियम बघा काय विचारतो, जो ॲड्रेस सी म्हणजे आपला ॲड्रेस ऑफ दी ॲड्रेस सी इन इंडेट स्टाईल. मित्रांनो याच्यामध्ये ब्लॉक स्टाईल आणि इंडेट स्टाईल अशा 2 स्टाईल असतात ज्या की आपण टॅबसाठी वापरतो. आता ॲड्रेस तुम्हाला हा कोणत्या स्टाईलमध्ये सांगितला, या डाव्या विंडोमध्ये तुम्ही लक्ष द्या, इंडेट स्टाईल सांगितले. आता इंडेट स्टाईलचा अर्थ काय होतो की आपण त्या ठिकाणी ॲड्रेसला टॅब द्यायचे आणि ब्लॉक स्टाईलचा अर्थ होतो की आपण टॅब नाही द्यायचे. मित्रांनो आता आपण ॲड्रेसची सेटिंग करून घेऊया. ॲड्रेससाठी काय सांगितलं की इंडेट स्टाईल वापरायची आपल्याला. त्यामुळे मी काय करतो, या उजव्या विंडोमध्ये येतोय, ज्या ठिकाणी आपण लेटरचं फॉर्मॅट तयार करतोय आणि या ठिकाणी बघा 2च्या नंतर आपल्याला जे फील्ड दिसते पहिली कंपनी नेम त्याच्या डाव्या साईडला कर्सर ठेवतोय आणि त्या ठिकाणी एक टॅब देतोय. जेव्हा इंडेट स्टाईल तुम्हाला सांगितली तेव्हा टॅब द्यायचा आहे आणि जेव्हा ब्लॉक स्टाईल जर सांगितली असेल तर अशाला असाच मॅटर ठेवायचा आहे, म्हणजे टॅब द्यायचा नाही. म्हणजे आता जर ब्लॉक स्टाईल जर ॲड्रेससाठी जर ब्लॉक स्टाईल सांगितली असती तर या पद्धतीने मी काहीच बदल नसता केला, या ठिकाणी अशाला अशाच्या फील्ड ठेवल्या असत्या, म्हणजे ही झाली ब्लॉक स्टाईल. पण आपल्याला या ठिकाणी डाव्या साईडला बघा या ठिकाणी आपल्याला इंडेट स्टाईल सांगितली ॲड्रेससाठी, तर मग आपल्याला त्या ठिकाणी टॅब द्यायचे. तर पहिला टॅब देतोय मी या ठिकाणी, इथं एक टॅब दिलाय. आता जी खालची लाईन आहे ॲड्रेस लाईन तिला मी 2 टॅब देतोय, म्हणजे एक टॅब दिल्यानंतर त्या कंपनी नेमच्या खाली आलाय तो मॅटर आणि परत एक टॅब द्यायचा आहे. आणि तिसरी सिटीची फील्ड आहे त्याला मला अजून 2 टॅब द्यायचे एक्स्ट्रा, म्हणजे 1, 2 आणि 3, म्हणजे असे आपल्याला हे उतरता क्रम या पद्धतीनं दिसला पाहिजे. तर मित्रांनो बघा ही झाली इंडेट स्टाईल. इंडेट स्टाईलमध्ये तुम्हाला वरती 1 टॅब द्यायचा आहे, दुसऱ्या लाईनला 2 टॅब द्यायचे आणि तिसऱ्या लाईनला 3 टॅब द्यायचे. आता त्यानंतर बघा ही झाली ॲड्रेसची. आता आपण डाव्या साईडच्या विंडोमध्ये येऊयात, ज्या ठिकाणी आपल्या लेटरचं सॅम्पल दिले त्या ठिकाणी बघा आता तिसरा क्रमांक जो सी, आपण ई आणि बी पूर्ण केला. सी मध्ये काय विचारलेलं आपल्याला की यूज ब्लॉक स्टाईल फॉर पॅराग्राफ, म्हणजे आपण जे पॅराग्राफ टाईप केला आहे खाली डिअर सर वगैरे सब्जेक्टपासून तो पॅराग्राफ आपल्याला ब्लॉक स्टाईलमध्ये घ्यायचा आहे. मित्रांनो हे काळजीपूर्वक लक्ष द्या की तुम्हाला जेव्हा इंडेट स्टाईल सांगितली असेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टॅब द्यायचा आहे, म्हणजे सब्जेक्टला पण टॅब द्यायचा आहे, रेफरन्सला एक टॅब द्यायचा आहे,
त्यानंतर ह्या प्लीज जो आहे या ठिकाणी एक टॅब द्यायचा आहे. जसं की मी तुम्हाला टॅब देऊन दाखवतोय, असा टॅब द्यायचा आहे. पण ही आपल्याला इंडेट स्टाईल सांगितली नाही. आपल्याला डाव्या साईडला बघा तुम्ही परत की यूज ब्लॉक स्टाईल फॉर पॅराग्राफ, म्हणजे पॅराग्राफला आपल्याला ब्लॉक स्टाईल वापरायची, म्हणून आपल्याला टॅब द्यायची गरज नाही. मी हा टॅब कॅन्सल करतोय, म्हणजे अंडू करतोय परत वरती जाऊन. मित्रांनो बघा, सब्जेक्ट पासून म्हणजे पॅराग्राफ ज्याला म्हणतो आपण, तर सब्जेक्ट पासून हा पॅराग्राफ आपण ग्राह्य धरला जातो. तर सब्जेक्टला पण टॅब द्यायचा नाही, कारण आपल्याला स्टाईल सांगितली ब्लॉक स्टाईल. म्हणून जर आपल्याला इंडेट स्टाईल सांगितली असती तर आपण सब्जेक्टला एक टॅब दिला असता, रेफरन्सला एक टॅब दिला असता. या ठिकाणी मला ब्लॉक स्टाईल सांगितली, आपल्या डाव्या साईडला आपल्या लेटरमध्ये बघा ब्लॉक स्टाईल सांगितली, म्हणून आपण सब्जेक्टला पण टॅब देत नाहीत आणि रेफरन्सला पण टॅब देत नाहीत. त्यानंतर डिअर सर नंतर एक ब्लँक एंटर आपण सोडलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्लीजला पण टॅब द्यायचा नाही, कारण आपली पॅराग्राफची स्टाईल दिलेली ब्लॉक म्हणून. त्यानंतर इथं कुठेच टॅब द्यायचा नाही आणि थँकिंगला पण टॅब द्यायचा नाही. मित्रांनो, थँकिंगला टॅब आपण दिला असता जर इंडेट स्टाईल असते, तर इंडेट स्टाईल असते तर आपण या ठिकाणी एक टॅब दिला असता प्लीज अरेंजच्या पॅराग्राफला, नंतर वी आरला पण दिला असता आणि द गुड्सला पण एक टॅब दिला असता आणि थँकिंगला पण एक टॅब दिला असता. तर आपल्याला ब्लॉक स्टाईल दिल्यामुळे आपल्याला टॅब द्यायची गरज नाही. बाकी मॅटर जसं तसं आपण सेट करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, ही पूर्ण सेटिंग आता इंग्लिश 40च्या लेटरची बिझनेस लेटरची झालेली आहे. यामध्ये सगळं झाल्यानंतर म्हणजे आपण टाईप करून झाले, पूर्ण फॉर्मॅट करून झाले आणि सर्वात शेवटची स्टेप आहे आपली ती म्हणजे आपण ॲड्रेसचे जे फील्ड आहेत ते ॲड केल्यात. आणि त्या ॲड्रेसच्या फील्ड ॲड केल्यानंतर आपल्याला फक्त सेटिंग बघायची, म्हणजे तीच म्हणजे आपल्या पॅराग्राफ आणि ॲड्रेसची कोणती आपण इंडेट स्टाईल घेतली, पॅराग्राफला पण आपण ब्लॉक स्टाईल घेतली. आता शेवटचा टप्पा जो म्हणजे आहे, ह्या फील्ड आपल्याला शो करायच्यात. म्हणजे मित्रांनो, 2 नंतर तुम्ही जे बघताय कंपनी नेम, ॲड्रेस, लाईन आणि सिटी दाखवते, यामध्ये आपल्याला त्या कंपनीचं नाव दाखवत नाही. त्यासाठी आपल्याला परत मेलिंगमध्ये जायचं आहे. म्हणजे वरती बघा मेलिंग टॅब दिसतोय तुम्हाला. या मेलिंग टॅबमध्ये आपल्याला परत इथं दाखवायचं की प्रिव्ह्यू रिझल्ट दाखवायचा आहे. म्हणजे प्रिव्ह्यू रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, याला क्लिक केल्यानंतर कदाचित हा मॅटर गायब होऊन जाईल, म्हणजे हा जो ज्या आपण फील्ड ॲड केल्यात त्या गायब होतील, दिसणार नाहीत. आता मी प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करतोय, तर या ठिकाणी बघा खाली 2च्या नंतरच्या फील्ड आपल्याला निघून गेल्यात. अशा वेळेस तुम्ही पॅनिक होऊ नका परीक्षा चालू असताना. आणि अशा वेळेस काय होतं की हे गायब झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता काहीतरी चुकून झाले, तिथं तुम्ही अंडू वगैरे करून बसाल आणि वेगळंच काहीतरी होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्ह्यू रिझल्ट झाल्यानंतर ह्या फील्ड निघून गेल्यात, पण त्या परत कंपनीच्या नावाने दिसण्यासाठी आपल्याला समोर एक बघा, एक तर मेल मर्ज नावाचं ऑप्शन असतं, नाहीतर इथं फिनिश नावाचं बटन असतं एक, आणि त्या फिनिशमध्ये परत आपल्याला मेल मर्ज नावाचं ऑप्शन निवडावं लागतं. तर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला हे ऑप्शन 2 दिले. एक तर प्रिव्ह्यू रिझल्ट झाल्यानंतर आपल्याला शेवटची स्टेप जे फिनिश तुम्हाला ग्रुप दिसतोय त्याच्यामध्येच आपल्याला हे मेल मर्ज नावाचं ऑप्शन दिसतंय. तर शेवटचा टप्पा म्हणजे आता मेल मर्जला मी क्लिक करतोय. मित्रांनो, मेल मर्जला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं ॲड्रेस दिसत असेल, जो आपण ॲड्रेस लिस्टमध्ये तयार केला होता. सुरुवातीला कंपनीचं नाव आलं आहे, ज्यामध्ये आपण टाईप केलं होतं मेसर्स विद्या कंपनी. नंतर कंपनीचा ॲड्रेस आले आहे, ते पण टॅबनुसार व्यवस्थित आलेलं आहे. आणि नंतर सिटीचं नाव आलं आहे. अजून एक फरक काय मित्रांनो, आता लक्ष द्या, याचे 2 लेटर तयार झालेत. म्हणजे एक लेटर तयार झाले हे मेसर्स सुविद्या अँड कंपनी नावानं. आता मी खाली ड्रॅग करतोय, याला खाली स्क्रोल करतोय, तर स्क्रोल करत करत खाली हे एक लेटर इथं संपले आणि दुसरं लेटर दुसऱ्या पेजवरती अजून तयार झाले. आता हे खाली अजून एक लेटर तयार झाले आणि हे ओएस कोचिंग क्लासेस या नावानं ते लेटर तयार झाले. आणि ऑटोमॅटिक जसं आपण वरती टॅबची सेटिंग दिली त्या पद्धतीने ती सेटिंग पण ॲड झाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे लेटर बिझनेस लेटर आपण तयार केलेलं आहे. आणि अजून एक्झामला तुम्हाला 2 लेटरचे प्रकार जे मी म्हटलं होतो मगाशी, की एक बिझनेस लेटर आणि एक पर्सनल लेटर. तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला पर्सनल लेटर विषयी सेटिंग फॉर्मॅटिंग समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याला मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर इतर मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना परीक्षेसाठी थोडा फायदा होईल आणि थोडी मदत मिळेल. कारण हे 40चं लेटर थोडं म्हणजे किचकट आणि अवघड वाटतं, पण तुम्ही नेहमी जर हे समजा माझ्या चॅनलवरती यूट्यूबला बघत राहिले तर ते तुम्हाला एकदम अतिशय सोप्या पद्धतीने समजून जाईल. तर मित्रांनो, आपण इथे थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इंग्लिश 40 टायपिंगचं पर्सनल लेटर समजून सांगणार आहे. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40चं स्टेटमेंट समजून सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही 30चा टायपिंगचा कोर्स लावला असेल तर याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत, ज्यामध्ये मी इंग्लिश 30चं लेटर समजून सांगितलेलं आहे आणि इंग्लिश 30चं स्टेटमेंट समजून सांगितलेलं आहे. मित्रांनो, संपूर्ण लेटर टाईप झालेलं आहे आणि असं संपूर्ण लेटर परीक्षेमध्ये पण तुमचं टाईप झालं तर तुम्हाला वेळ असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही म्हणजे बाकी वेळ काही शिल्लक राहिला असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही करेक्शन, तुमच्या स्पेलिंग मिस्टेक वगैरे चेक करू शकता. आणि नंतर शेवटी मग तुमचं सगळं तुम्हाला असं वाटतं की आता हे पूर्ण फायनल झालं आहे, अशा वेळेस तुम्ही खाली सबमिट बटनला क्लिक करून ते लेटर सबमिट करू शकता आणि पुढची परीक्षा देऊ शकता.